सकाळचे 9 वाजले होते. आशा देवीजी आज थकलेल्या आणि चिंताग्रस्त दिसत होत्या. तिच्या मुलासाठी अमितसाठी हळूहळू पराठे बनवत आहेत. आशा देवी हळूहळू जवळजवळ कुजबुजणाऱ्या आवाजात बोलली, सारिका, बाळा, पराठे तयार आहेत आणि ते गरम गरमच चांगले लागतात. लवकर अमितचे टिफिन या आधी की ती पराठा उलटण्यासाठी हात पुढे करणार. तेवढ्यात सारिका घाईघाईने दारातून आत आली. तिने एक महागडा ब्रँडेड ट्रॅकसूट घातला आहे आणि हातात प्रोटीन शेकर आहे. तिच्या चेहऱ्यावर सकाळची धावपळ आणि अधिकाराची एक विचित्र भावना दिसून येत होती. सारिका तीक्ष्ण आणि रागाने म्हणाली, आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी सांगितल्याशिवाय माझ्या स्वयंपाकघरात येऊ नकोस. तुम्हाला एकदा सांगितल्यावर समजत नाही का? हा कोणता काळ आहे? तुम्ही अजूनही या मोहरीच्या तेलात अनहेल्दी पराठे तळत आहात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी नाहीये का? पण मला आहे. माझ्या स्वयंपाकघरात सगळं ऑलिव्ह ऑइलमध्येच शिजवलं जाईल आणि हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं. आशा देवी अचानक घाबरून मागे हटल्या. तिच्या हातात चमचा थरथर कापत होता. आशा देवी आश्चर्यचकित आणि घाबरून म्हणाली, बाळा, मला फक्त अमितसाठी, कारण त्याला हे पराठे खूप आवडतात. मग सारिका थंडपणे उपासाने हसली आणि म्हणाली, आवडते? त्याच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत आई, आणि त्याची नवीन आवड मी आहे आणि माझी आवड आहे की त्याने निरोगी खावे, जे त्याच्या करिअरसाठी आवश्यक आहे. आणि ऐका, हे कपाट. ती एका मोठ्या नवीन चमकदार रेफ्रिजरेटरकडे बोट दाखवली आणि म्हणाली, यामध्ये तुमच्या स्थानिक किंवा जुन्या बासी वस्तू यात राहणार नाहीत. मी हे फ्रीज माझ्या आवडीनुसार आणि अमितच्या स्टँडर्डला मॅच करण्यासाठी इथे बसवले आहे आणि त्यात फक्त महत्वाच्या गोष्टीच राहतील. ती रागाने बोलत राहते. मी करेन. ती रागाने बोलत होती तेव्हा रमेशजी, तिचे सासरे, स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज संयमी होता पण हेतू स्पष्ट होता. रमेशजी गंभीर स्वरात म्हणाले, सारिका, थोडं हळू बोल. हे घर आपल्या सर्वांचे आहे आणि स्वयंपाकघर नेहमीच घराचे प्रमुख राहिले आहे. आवाज ऐकून सारिका लगेच मागे वळून पाहते. तिचा राग आणि तिच्या डोळ्यातील द्वेष लगेच नाहीसा होतो. तिच्या चेहऱ्यावर लगेचच एक द्रुत गोड हास्य उमटते आणि ती तिचे ताबडतोब स्वर बदलते. अहो बाबा, तुम्ही? शुभ सकाळ. मी फक्त स्वच्छतेबद्दल बोलत आहे. आईच्या वस्तू थोड्या जुन्या आहेत ना, म्हणून मी तिला तिच्या वस्तू छोट्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यास सांगितले, जेणेकरून एकमेकांशी संसर्ग होऊ नये. हे ऐकून रमेशजी थेट तिच्या डोळ्यात पाहतात. त्यांना माहीत होते की फक्त एक ढोंग आहे. मग रमेशजी स्पष्ट आणि कठोर स्वरात म्हणतात, हे नवीन फ्रीज कोणाच्या पैशाने आला आहे सारिका? आणि आता हा फ्रीज खरेदी करणे आवश्यक होते का? तुला आठवते का? 2 महिन्यांपूर्वीच एक नवीन फ्रीज घेतलं होतं आणि आता घरात तुझ्या इच्छेनुसार सर्व काही EMI वर येत राहील का? सारिका तिचा राग लपवत पण आत्मविश्वासाने म्हणते की, बाबा, तुम्ही पण ना. अहो, तो जुना फ्रीज निरुपयोगी झाला आहे आणि मला तर तो अजिबात आवडत नाही आणि तो खूप लहान सुद्धा आहे. म्हणूनच मी एक नवीन फ्रीज विकत घेतला आणि तसेही अमितला पदोन्नती मिळणार आहे आणि आपल्याला तो दर्जा कायम ठेवायचा आहे. अमितला बरे वाटावे म्हणून मी नवीन फ्रीज EMI वर खरेदी केला आणि हो, अमितच्या पगारातून कापलेला EMI देखील त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आहे. सारिकाचे कृत्रिम खुशामत करणारे हास्य आणि आत्मविश्वास पाहून रमेशजी काही बोलू शकले नाहीत. त्यांना वाटले की हे त्यांचा मुद्दाम अमितला बोलल्याशिवाय सिद्ध करू शकणार नाहीत. तेवढ्यात बैठकीच्या खोलीतून अमितचा आवाज आला, बाबा.
मला माझी फाईल सापडत नाहीये आणि मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. रमेशजीने लगेच वळून आशा देवींकडे पाहिले. त्यांना माहीत होतं की वाद घालण्याची ही योग्य वेळ नाही. ते पटकन आशा देवींकडे वळले आणि म्हणाले, आशा, अमितसाठी लवकर पराठे आणि चहा आण. आशा देवींनी फक्त मान हलवली आणि पराठ्यांना गरम करू लागली. दुसरीकडे रमेशजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अमितला उत्तर देण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर पडले. रमेशजींची सावली दारातून जाताच सारिकाचा चेहरा राग आणि द्वेषात बदलला. ती क्षणभरही विलंब न करता आशा देवींजवळ आली, ज्या भीतीने मागे हटल्या. सारिका रागाने पण हळू आवाजात म्हणाली, आता पुरे झाले. तुमची खूप हिंमत वाढली आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवू नका. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही बाबांसमोर माझा विरोध केला तर मी घाबरेन? आशा देवीचा हात जळत्या तव्याला स्पर्श करत होता, पण तिला वेदना जाणवत नव्हत्या. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अपमान स्पष्ट दिसत होता. सारिका तिच्याकडे झुकली आणि त्यांना अपमानित करत म्हणाली, आज तर हे पराठे बनवले आहेत, पण यानंतर जर हे पराठे पुन्हा बनवले तर माझ्यापेक्षा वाईट जास्त कोणी नाही. मोठ्या आल्या अमितला पराठे खूप आवडतात म्हणणारी. तुम्हाला काय वाटते? अमितला तुमची डाळरोटी आवडते? अहो, तो माझ्या पैशांनी खरेदी केलेल्या इम्पोर्टेड नाश्त्याची वाट पाहत आहे. तुमचा जमाना संपला आहे. आई, तुम्ही इथे फक्त एक दासी आहात, मालकीण नाही. सारिकाचे शब्द आशादेवीच्या हृदयात बाणासारखे घुसले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आशादेवी दुःखाने आणि निराशेने गुदमरल्या. सारिका, मी तुला माझी मुलगी समजत होते, पण तू अशी निघेल असे मला कधीच वाटले नव्हते. तू एवढी लोभी आणि दगडी मनाची कशी असू शकतेस? हे ऐकून सारिका मोठ्याने आणि निर्दयीपणे हसली आणि म्हणाली, दगडी मनाची? आई, मी इथे नफा कमावण्यासाठी आली आहे, प्रेम आणि कोणाची मुलगी होण्यासाठी नाही. तुम्ही आणि बाबा माझ्यासाठी फक्त जुने ATM कार्ड आहात, जे मी अमितला नियंत्रित करण्यासाठी वापरते. आणि तुम्ही फक्त एक ओझे आहात. ती आणखी काही विषारी शब्द बोलणारच होती, तेवढ्यात अमितने पुन्हा बैठकीच्या खोलीतून हाक मारली, सारिका, माझी ग्रीन टी कुठे? सारिकाचे डोळे द्रुततेने भरले होते. तिने आशादेवींकडे धमकी देणारा कटाक्ष टाकला. सारिका आशादेवीच्या कानाजवळ गेली आणि हळू आवाज कुजबुजत पण एक गंभीर इशारा दिला, तुम्ही ऐकले का? अमितला आता माझा आवाज आवडतो. पुढच्या वेळी जर तुम्ही बाबांच्या समोर माझा अनादर करायचा प्रयत्न केला किंवा पुन्हा जर मला या स्वयंपाकघरात तुझा चेहरा दिसला तर लक्षात ठेव, तुझे ATM कार्डच नाही तर तुझे पेन्शनचे पासबुक पण कायमचे गायब करेन. हे बोलून सारिकाने तिचे केस उडवले आणि चेहऱ्यावर एक मोहक हास्य घेऊन स्वयंपाकघरातून अमितकडे डुलत डुलत निघून गेली. मागे राहिली ती फक्त थरथरणारी आशादेवी, ज्यांचे डोळ्यातून अश्रू आता मुक्तपणे वाहत होते. तिला आठवले की अमित लहान असताना ती स्वतःच्या हाताने प्रत्येक पराठा तोडून त्याला खायला द्यायची. तिला आठवले की प्रत्येक परीक्षेपूर्वी रात्रभर जागून त्याचा अभ्यास करून घ्यायचा आणि त्याच्यावर खूप प्रेम करायच्या. त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण कॅनव्हास फक्त एकाच रंगाने रंगवला होता आणि तो म्हणजे अमितचाच आनंद. तिला फक्त तिचा मुलगा आनंदी राहावा अशी इच्छा होती. चांगली नोकरी मिळाली, सगळं व्यवस्थित झालं. मग त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. जेव्हा तिने सारिकाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिला तिच्या हास्यात निरागसता दिसली. तिला वाटलं होतं की ती घरात प्रकाश आणेल. आशा देवीने तिच्या जुन्या साडीचा पदर घट्ट धरला. तिच्या नजरेत सारिका पहिल्यांदा
घरात आली होती तो दिवस आठवला. अरे, हे सगळं माझं आहे ना. सुनेचा पहिलाच अभिप्राय जो तिने हळुवारपणे पण अधिकाराने घरातल्या सर्वात महागड्या पेंटिंगकडे म्हटले होते. त्या क्षणी आशा देवींना वाटले ती एक लहान मुलगी आहे, ती कदाचित मस्करी करत असेल. पण तसं नव्हतं. प्रथम ती म्हणाली, आई, तुझे हे जुन्या पद्धतीचे दागिने चांगले दिसत नाही. मग तिने अमितला पटवून त्या सर्व सोन्याच्या बांगड्या विकून एक डिझायनर सेट खरेदी करण्यास भाग पाडले. मग हळूहळू ती अमितला पटवून देऊ लागली की त्याच्या पालकांची जुनी जीवनशैली त्याच्या करिअरच्या वाढीस अनुकूल नाही आणि अमितलाही यावर विश्वास बसू लागला. ती नेहमी रमेशजींची पेन्शन आणि बचतीचा हिशोब ठेवत असे. जेव्हा जेव्हा रमेशजी काही लहान वस्तू खरेदी करायचे तेव्हा ती निष्पाप चेहरा करून विचारायची, बाबा, तुम्ही इतके पैसे का खर्च केले? हे पैसे आपल्या भविष्यासाठी आहेत ना. आणि जर आशा देवींनी कधी विरोध केला, तो पण रागाने नाही तर फक्त थोडेसे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तर सारिकाचा खरा चेहरा उघड होत होता. तुम्हाला तर आम्हाला वेगळे करायचे आहे. तुम्ही फक्त नाटक करत असता. तुझ्या मनात जुने विचार आहेत म्हणूनच तू अमितला पुढे जाऊ देत नाहीस. आशा देवींनी कधीच कल्पना केली नव्हती की तिच्या प्रेमाने वाढवलेला तिचा मुलगा तिच्या सुनेच्या भावनिक हाताळणीला बळी पडेल. आज तिने मला तिची दासी म्हटले आहे. आशा देवींचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. रमेशजींना सर्व काही समजत होते. त्यांना माहीत आहे की सारिकाचा पाय जेव्हा पासून घरात पडला आहे तेव्हापासून या घरात काही आनंद राहिला नाही आणि ती जेव्हापासून आली आहे तेव्हापासून आमच्या मालमत्तेला फायद्याची वस्तू समजत आहे. पण माझा मुलगा, माझा अमित, त्याला हे का दिसत नाही? का एका आईचे प्रेम हे सुनेच्या धृतपणासमोर एवढे असह्य होते का? ती पराठ्यांसाठी उरलेले पीठ गोळा करू लागली. ती पूर्णपणे दुःखी झाली होती. तीच सारिका जी अमितला तिच्या महागड्या छोट्या गाडीतून त्याच्या ऑफिसमध्ये सोडत असे. दोघेही गाडीतून उतरतात. सारिका लगेच तिचा मोहक आणि चिंताग्रस्त चेहरा करते. अमित त्याची ब्रीफकेस उचलतो आणि पटकन म्हणतो, ठीक आहे प्रिये, बाय. आज माझी मीटिंग आहे म्हणून मला उशीर होईल. सारिकाने लगेच अमितचा हात धरला. अगदी मऊपणाने आणि जवळजवळ अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली, अमित, थांब, मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचे बोलायचं आहे. अमितने थोडे आश्चर्यचकित होऊन सारिकाकडे पाहिले, जिच्या डोळ्यात अश्रू होते. अमितने काळजीने विचारले, काय झालं प्रिये? तू ठीक आहेस ना? आज सकाळी आईने पुन्हा काही बोलली का? मग सारिकाने अमितचा हात घट्ट धरून एक अत्यंत भावनिक नाटक सुरू केले. एक दीर्घ श्वास घेऊन सारिका हळू आवाजात म्हणाली, नाही, आई काहीही बोलली नाही. पण काल रात्री मला अजिबात झोप येत नव्हती. मी फक्त विचार करत होते की आपण दोघे किती काळ स्वतःवर इतके ओझे ठेवू शकतो. तू ऑफिसमध्ये खूप मेहनत करतोस, तुला प्रमोशन मिळणार आहे आणि तू घरी सगळं सांभाळतोस. सर्व लहान मोठी खाती अजूनही आईबाबांच्या हातात आहेत. अमित हळुवारपणे म्हणाला, मग काय अडचण आहे? ते घराचे प्रमुख आहेत. सारिकाने लगेच त्याला अडवले. तिने स्वतःला निर्दोष असल्याचे भासवले आणि अमितच्या गालावर हात ठेवला. मग ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, प्रिये, समस्या अशी आहे की ते जुन्या पद्धतीचे लोक आहेत. कल्पना कर, तुझे करिअर भरारी घेत आहे आणि तुला तुझ्या सर्व कठोर परिश्रमांना तोंड द्यावे लागत आहे. मला अजूनही त्यांच्याकडून छोट्या छोट्या गरजांसाठी पैसे मागावे लागते. हे तुझ्या प्रतिमेसाठी चांगले नाही. आता तुम्हीच खरे कमवत आहात. ती पुढे म्हणाली, पण आता तिचा आवाज अधिक गोड झाला.
मला फक्त हेच हवे आहे की या महिन्यापासून तुझा पगार थेट तुझ्याकडे यावा. आतापासून तू घरातील सर्व खर्च, बँक खाती, गुंतवणूक सगळं सांभाळशील. अमित थोडा संकोचला. तो त्याच्या शर्टची कॉलर समायोजित करत म्हणाला, पण सारिका, याची काय गरज आहे? आई सगळं सांभाळत आहे आणि मीही ते सांभाळू शकणार नाही. तू आत्ताच याची काळजी का करत आहेस? तू तुझी शॉपिंग आणि जिम एन्जॉय कर. सारिका लगेच थोडी नाराज झाली. तिने अमितचा हात सोडला आणि तोंड फिरवले आणि रागाने म्हणाली, हीच तर समस्या आहे अमित. तुला वाटते मी बेजबाबदार आहे. तुला वाटते मी फक्त खरेदीला जाऊ शकते. मी तुझी बायको आहे. मलाही तुझ्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला वाटतं आता आपण घरातील सर्व निर्णयांची जबाबदारी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण जलद वाढू शकू. अमित त्याच्या पत्नीच्या रागाची भीती बाळगून आणि तिच्या भविष्य आणि जबाबदारी सारख्या शब्दांनी त्याला भावूक केले. तो सारिकाला दुःखी पाहू शकला नाही. मग अमितने पटकन सारिकाला मिठी मारली आणि प्रेमाने म्हणाला, अरे माझ्या प्रिये, मला माहित आहे की तू सर्वात जबाबदार आहेस. ठीक आहे, प्लीज तू आत्ता रागवू नकोस. मी आजच ऑफिसमध्ये गेल्यावर माझा पगार थेट तुझ्या खात्यात जमा होईल याची व्यवस्था करेन. मग तूच सर्व खर्च सांभाळ आणि हो, तूच सर्व गुंतवणुकीची काळजीही घेशील. सारिकाच्या चेहऱ्यावर लगेच आनंद आणि विजयाची लाट आली, जी तिने लगेच लपवली आणि शांत हास्य निर्माण केले. सारिका अमितच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, धन्यवाद अमित. तू खरोखरच माझा सर्वोत्तम नवरा आहेस. आपण हे घर अजून किती पुढे नेऊ शकतो ते तुला दिसेल. आत्ता जा आणि तुमची मीटिंग जॉईन करा. अमित गाडीपासून दूर होताच सारिका लगेच गाडीकडे वळली. तिचे हास्य आणखीनच वाढले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला, जणू काही तिला एक मोठा खजिना सापडला आहे. आता तिच्या डोळ्यात लोभाची चमक स्पष्ट दिसत होती. जेवणाच्या टेबलावर रात्रीचे जेवण सजवले होते. सारिकाच्या चेहऱ्यावर आता कायमचे विजयाचे हास्य होते. अमित त्याच्या आईने बनवलेले जेवण खात होता आणि जेवणाचे कौतुक करत होता, तर सारिका टेबलावरच्या महागड्या आयात केलेल्या सॉसकडे बोट दाखवत होती. अमित आशा देवींना म्हणाला, वा आई, आज तू खूप छान बटाटा आणि कोबी शिजवला आहेस. खूप चविष्ट आहे. या चवीशी कोणतीही बरोबरी करू शकत नाही. सारिकाने लगेच व्यत्यय आणला आणि मोठ्या आवाजात म्हणाली, अमित, तू हे स्थानिक अन्न का खात आहेस? मी तुझ्यासाठी एक उच्च प्रथिनेयुक्त आहार चार्ट बनवला आहे. आणि ऐका, आता तुमचा पगार थेट माझ्या खात्यात येईल ना, जसे मी सांगितले होते. अमितने सारिकाकडे पाहिले आणि म्हणाला, हो, मी HR ला सांगितले आहे. तुम्ही किती काळजी घेत असता. सारिकाने रमेशजी आणि आशा देवींकडे विजयी नजरेने पाहिले, तर बाबा आणि आई. सारिका अधिकारवाणीने म्हणाली, आता अमित आणि मी घराचे आर्थिक व्यवहार सांभाळत आहोत. मला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत. रमेशजीने सारिकाकडे स्थिर डोळ्यांनी पाहिले आणि शांत आवाजात विचारले, कोणते निर्णय सारिका? सारिका हसत म्हणाली, हे बघा बाबा, हे घर आमच्या भविष्यासाठी आहे, अतिरिक्त खर्चासाठी नाही. मी इथे खूप फालतू खर्च होताना पाहिले आहे. आई, तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या मित्रांसोबत ज्या पार्ट्या करता त्यावर खूप पैसे वाया जातात. आजपासून तुमच्या त्या पार्ट्या बंद करा. आशा देवींचे तोंड खाली पडले. हा तिचा एकमेव सामाजिक आधार होता. ती दुःखाने म्हणाली, सारिका, ते तर फक्त काही तासांसाठी माझे मनोरंजन करण्यासाठी. सारिकाने तिला मध्ये चढवले आणि म्हणाली, मनोरंजन?
तिने आता आशा देवींवर थेट हल्ला चढवला. सारिका कडवटपणे म्हणाली, फक्त मनोरंजन करण्यासाठी, आणि त्याचा खर्च कोण उचलेल? आणि आई, तुम्ही तुमच्या जुन्या साडी दुरुस्त करण्यासाठी एवढे पैसे का खर्च केलेस? तुम्ही तर आता बाहेर कोणत्याही कार्यक्रमांना जात नाहीस, मग नवीन साडीची गरज का पडली? लक्षात ठेवा, प्रत्येक छोटासा खर्च खूप महत्त्वाचा आहे आणि आता तुम्हाला मला त्याचा हिशोब द्यावा लागेल. अमितला थोडे अस्वस्थ वाटले. तो सारिकाला म्हणाला, हे काय आहे? हे सर्व आईचे वैयक्तिक खर्च आहेत. सारिकाने लगेच अमितच्या गालावर हात ठेवला आणि त्याला हाताळू लागली आणि गोड बोलून म्हणाली, प्रिये, मी फक्त तुझ्या भविष्यासाठी बचत करत आहे. आता तू घर चालवत आहेस, तुला समजून घ्यावे लागेल. प्रत्येक पैशाची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. पण मग रमेशजींकडे वळून तिने शेवटचा धक्का दिला आणि ती द्रुतपणे म्हणाली, आणि बाबा, मी हिसाब केला आहे. तुमचे संपूर्ण पेन्शनचे पैसे तेच घरातील मुख्य उत्पन्न आहे. मी विचार करत होते की आता मी आणि अमित हे घर चालवत आहोत, तर कृपया दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुमचे संपूर्ण पेन्शन माझ्या खात्यात ट्रान्स्फर करावे. हे तुमच्यासाठीही चांगले आहे. यामुळे तुम्हाला बँकेत जाण्यासाठी कष्ट करावे लागणार नाहीत. रमेशजीचा चेहरा गंभीर झाला. त्यांना वाटले की सारिकाने आता त्यांना ATM ऐवजी चेकबुक बनवले आहे. मग ते म्हणाले, आणि जर मी तुला माझे पेन्शन दिले नाही तर काय होईल? सारिकाने एक धोकादायक हास्य दिले आणि ती हळुवारपणे म्हणाली, काही नाही होणार बाबा. फक्त घरी जेवण थोडे साधे बनेल आणि तुम्हाला आवडणारी औषधे कदाचित ती थोडी महाग वाटू लागतील. आणि हो, जर अमितला कळले की तुम्ही घराच्या खर्चात हातभार लावत नाही तर त्याला ते आवडणार नाही. कारण मी त्याला सांगितले आहे की हे घर आता फक्त आपल्या दोघांचे, म्हणजे फक्त सारिका आणि अमितची जबाबदारी आहे. हे ऐकून आशादेवी रडू लागल्या. तिला वाटले की तिला आत्ता नाही आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि नाही सामाजिक आदर. अमित, जो त्याच्या पत्नीच्या व्यवस्थापन कौशल्याने प्रभावित झाला होता, त्याने हस्तक्षेप केला. त्याने त्याच्या वडिलांना सांगितले, बाबा, सारिका बरोबर बोलत आहे. जर तुम्ही घराच्या कामात मदत केली तर ती खूप आभारी राहील आणि ती तुमची नैतिक जबाबदारी देखील आहे. अमितच्या तोंडून नैतिक जबाबदारी शब्द ऐकून रमेशजीला त्यांची योजना सुरू करण्याची ताकद मिळाली. त्यांना जाणवले की त्यांच्या मुलाचे डोळे उघडण्यासाठी आता फक्त पैशाची कमतरताच काम करेल. रमेशजीने सारिकाच्या लोभी डोळ्यात क्षणभर पाहिले, नंतर आशादेवींचे अश्रू पाहिले आणि हळुवारपणे म्हणाले, ठीक आहे सारिका, जशी तुझी मर्जी. आता तूच हिशोब सांभाळ. पण लक्षात ठेव, पैसे कमवले जातात, उधळले जात नाहीत. सारिकाने आर्थिक बाबींचा ताबा घेतल्यानंतर घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट आता पैसे आणि खर्चानुसार मोजली जात होती. एके दिवशी दुपारी आशादेवींनी रमेशजींसाठी मंद आचेवर काही डाळी शिजवल्या, कारण डॉक्टरांनी त्यांना हलके खाण्याचा सल्ला दिला होता. सारिका स्वयंपाकघरात आली. तिने डाळींचे भांडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाली, आई, हे काय आहे? इतकी डाळ? एवढ्या डाळी बनवण्यात किती पाणी आणि गॅस वाया जातो हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जाणून बुजून आमचे बजेट खराब करत आहात का? आशादेवी संकोचून म्हणाली, बाळा, हे रमेशजींसाठी आहे. डॉक्टरांनी त्यांना. सारिकाने आशादेवींना बोलताना लगेच अडवले आणि कडवटपणे म्हणाली, डॉक्टर तर खूप काही सांगतात, पण घराची काळजी तर मला घ्यायची आहे. आजपासून तुम्ही दोघेही फक्त 2 पोळ्या आणि 1 वाटी साध्या भाज्या खाणार. जर तुम्हाला विशेष आहाराची आवश्यकता असेल
तर मी हे बाजाराहून आणून देऊन, पण स्वतः बनवून गॅस वाया घालवू नका. एका संध्याकाळी रमेशजींना बाजारातून त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलायचा होता, ज्यासाठी त्यांना 500 रुपये लागणार होते. रमेशजीने धाडस करून सारिकाला म्हटले, सारिका, मला माझ्या चष्म्याचा नंबर बदलायचा आहे. त्यासाठी मला 500 रुपये हवे आहेत. सारिकाने लगेच तिचा फोन उचलला आणि बँक स्टेटमेंट तपासले आणि नाक तोंड मुरगळत म्हणाली, 500 रुपये कशासाठी? ते तर गेल्या वर्षीच बनवले होते. दरवर्षी एवढे फालतू पैसे खर्च करण्याची गरज आहे का? आम्ही दिवस रात्र काम करतो आणि तुम्ही लोक फक्त पैसे खर्च करण्यासाठी निमित्त शोधता. रमेशजींना राग आला, पण त्यांनी शांतता राखली आणि म्हणाले, मुली, हा एक आवश्यक खर्च आहे. मला याने स्पष्ट दिसत नाही. सारिका हसत हसत म्हणाली, आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही घराच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतः घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की काय महत्वाचे आहे आणि काय नाही. मी तुम्हाला आता 250 रुपये देते. तसेही तुम्हीच म्हणाला होता की तुम्हीही या घरात मदत करचाल. सारिकाने मुद्दाम आशा देवीच्या हातात 250 रुपये भिकारी असल्यासारखे फेकले. एके दिवशी आशा देवीने अनेक वर्षापूर्वींच्या जुन्या साड्यांपैकी एक साडी बाहेर काढली आणि तिला घालायचा प्रयत्न करू लागली. सारिकाने ते पाहिले आणि हसू लागली आणि हसत म्हणाली, अरे आई, ही काय तुमच्या माहेरचा काळ आहे का? इतकी जुनी साडी, त्यातून जुनाटपणाचा वास येतोय. तुम्हाला माहिती आहे का, असे कपडे पाहिल्याने घराच्या दर्जावर कसा परिणाम होतो? हे सगळं इथं घालू नका. त्यापेक्षा चांगले तर तुम्ही दिवसभर त्याच 2 साड्या वापरा ज्या मी तुम्हाला दिल्या होत्या. नवीन कपड्यांवर कोणताही खर्च होणार नाही आणि तुमची प्रतिष्ठाही बनवून राहील. आशा देवींचे मन दुखावले गेले. तिने लगेच तिची जुनी फिकट झालेली साडी घालायला गेली. तिला वाटले की या घरात श्वास घेण्यासाठीही सारिकाकडे परवानगी मागावी लागेल. रमेशजी हे सर्व दुरून पाहत होते. त्यांना समजले की सारिकाचा अहंकार आता शिगेला पोहोचला आहे आणि ती लहान मोठ्या सर्व प्रकारे त्यांचा अपमान करत आहे. पण काय करावे हे त्यांना कळत नव्हते, कारण त्याचा मुलगाही त्यांना सहकार्य करत नव्हता. रात्री जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवले आहे, पण आज फक्त 2 पातळ पोळ्या आणि एक साधी आणि एकदम पाण्यासारखी भाजी तयार केली होती. सारिका आणि अमित त्यांच्या समोर महागडे सॅलड आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेऊन बसले होते. आशा देवी आणि रमेशजी यांच्याकडे वेगवेगळ्या प्लेट होत्या. आशा देवी शांतपणे तिच्या भाकरी मोडत होत्या. तिला खूप भूक लागली होती, पण सारिकाच्या उपस्थितीत जेवण तिच्या घशातून जात नव्हते. सारिकाने तिच्या प्लेटमधून अमितला एक विदेशी चीज चारत म्हणाली, हे बघ अमित, हा असतो क्लास. हे सर्व खाण्यासाठी कमवावे लागते, जे फक्त तूच करत आहेस. थोड्यात अमितने चुकून त्याच्या पाण्यासारख्या भाजीचा थोडासा हिस्सा जेवणाच्या टेबलावर सांडला. सारिका लगेच चिडली आणि ओरडली, अमित, बघ तू काय केलेस. हे खूप महाग जेवणाचे टेबल आहे, काळजीपूर्वक जेव. अमितने पटकन टिश्यू उचलण्याचा प्रयत्न केला, पण सारिकाने लगेच आशा देवींकडे बोट दाखवले आणि मग तोंड वाकडे करत मोठ्याने म्हणाली, अरे आई, तुम्ही इथे का बसला आहात? उठा. तुम्हाला माहित नाही का तुमचे खरे काम काय आहे? हा कचरा साफ करा. तसेही तुम्ही दिवसभर बसून राहता, हेच तुमचे काम आहे. आशा देवींचे शरीर सुन्न झाले. ती तिच्या मुलासमोर आणि सुनेसमोर अपमानाने जमिनीत गडत होती. रमेशजींनी मुठी आवळल्या होत्या. आशा देवी अडखळत म्हणाल्या, बाळा, मी आत्ताच साफ करते. त्या जशा टिश्यू पेपर घेण्यासाठी खाली वाकल्या तेव्हा सारिकाने तिला थांबवले आणि उपहासाने म्हणाली, थांबा, हे टिश्यूजही महाग आहेत.
यासाठीही पैसे खर्च होतात. तुम्हाला सवय आहे ना जुने वापरायची, तर मग जावा स्वयंपाकघरातून तो फाटलेला जुना कपडा घेऊन या, ज्याने तुम्ही जुनी भांडी साफ करता. या घाणेरड्या कामांसाठी ते अगदी योग्य आहे. अमितने त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहिले. तो सारिकाला हळूच म्हणाला, तू हे काय करतेस? मी ते साफ करेन. सारिकाने लगेच अमितचा हात हातात घेतला आणि खोट्या प्रेमाने म्हणाली, नाही अमित, तू का करशील? तुला तुझे हात घाणेरडे करायचे आहेत का? तुझे ते हात पैसे कमवतात आणि हे काम हे अशा निरुपयोगी लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे घरी काम नाही. ती स्पष्टपणे आशा देवींबद्दल बोलत होती. मग सारिका आशा देवींकडे पाहून भिकारी वृत्तीने म्हणाली, जा लवकर कर, आणि हो, तुमच्या ताटातून ती अर्धी रोटी मला द्या. रात्री एवढं खाऊ नये, वजन वाढेल, आणि जर तुमचे वजन वाढले तर माझ्या स्वयंपाकघरात जागा संपेल. आशा देवींचे हृदय इतके तुटले की तिला असे वाटले तिच्यात जीवच उरला नाही. तिच्या मुलासमोर तिची सून तिला एका निरुपयोगी ओझ्यासारखी आणि भिकारीसारखी वागवत होती, आणि तिची प्रतिष्ठा, तिचा त्याग, सर्व काही भंग पावले होते. डोळ्यात अश्रू आणून ती एकही शब्द न बोलता हळूहळू स्वयंपाकघराकडे गेली. आशा देवी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात गेल्या. फाटलेले कापड उचलण्यासाठी खाली वाकल्या आणि नंतर त्याच कोपऱ्यात गुडघ्यावर पडल्या. तिचे शरीर आता वेदना सहन करू शकले नाही. ती तिच्या हातात ते घाणेरडे कापड धरून तुटलेल्या माणसासारखी जमिनीवर पडली. जेवणाच्या टेबलावर बसलेल्या रमेशजींनी हे सर्व पाहिले. त्यांच्या पत्नीचा अपमान पाहिला, त्यांच्या मुलाची उपेक्षा पाहिली. रमेशजींच्या मुठी इतक्या घट्ट आवळल्या गेल्या की त्यांचे नख त्यांच्या तळ हातावर उमटले. ते स्वतःशीच म्हणाले, पुरे झाले, आता अजून नाही, खूप झाले. मी माझ्या मुलाला इतके कमकुवत केले आहे की तो त्याच्या पत्नीच्या पायाखालची धूळ बनला आहे. सारिका, तू माझ्या पत्नीला भिकारी बनवले आहेस. आता मी तुला दाखवतो की खरी गरिबी आल्यावर तुझा नफ्याचा किल्ला कसा कोसळतो. ते उठून त्यांच्या खोलीत निघून गेले. 2 दिवस सारिका आशा देवीला आणि रमेशजीला अशीच त्रास देत राहिली. तिसऱ्या रात्री सारिका आणि अमित सोफ्यावर बसले होते. सारिका तिच्या फोनमध्ये हप्त्यावर खरेदी केलेल्या वस्तूंची यादी तपासत होती. सारिकाने सांगितल्याप्रमाणे आशा देवी स्वयंपाकघरात रात्री उशिरांपर्यंत भांडी घासत होते. रमेशजी आत येतात. त्यांचा चेहरा आता खेळकर नाही तर खऱ्या अर्थाने घाबरलेला आणि भीतीचा वाटत होता. त्यांच्या हातात एक जाड वैद्यकीय फाईल होती. रमेशजी लडखडत सोफ्याकडे आले. ते त्यांच्या आवाजाला खूप कमजोर करून म्हणाले, अमित, सारिका, मला खरोखर तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. त्यांची अवस्था पाहून अमित आणि सारिका दोघांनीही त्यांच्याकडे पाहिले. सारिकाने डोळे मिचकावले. तिला वाटले की बाबा पुन्हा पैसे मागणार आहेत. अमित पटकन उभा राहिला आणि त्यांच्या वडिलांकडे गेला. अमित काळजीने म्हणाला, बाबा, काय झाले? तुम्ही इतके घाबरलात का? रमेशजीने थरथरत्या हातांनी ती जाड फाईल अमितच्या हाती दिली आणि घाबरलेल्या मंद आवाजात म्हणाले, मी आज सकाळी डॉक्टरकडे गेलो होते. माझे जुने मित्र डॉक्टर सक्सेना यांनी मला काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या. रमेशजीने एक दीर्घ श्वास घेतला, जणू काही सत्य सांगण्याचे धाडस मिळावे. मग रमेशजी जवळजवळ कुजबुजत म्हणाले, डॉक्टर म्हणाले की मला एक दुर्मिळ आणि वेगाने पसरणारा धोकादायक आजार आहे. तो असाध्य आहे. हे ऐकून अमितचा चेहरा फिका पडला. काय बाबा, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? सारिकाने लगेच रमेशजीच्या हातातून रिपोर्ट हिसकावून घेतला.
तिला हा असाध्य आजार आहे की दुर्मिळ याची पर्वा नव्हती. तिला फक्त पैशाची पर्वा होती. तिने पटकन अहवालाची पाने उलटली. तिची नजर थेट खर्चाच्या विभागात गेली. रमेशजींनी मुद्दामहून असा शब्द बोलला जो सारिकाच्या लोभावर थेट हल्ला करेल. ते दुःखाने म्हणाले, डॉक्टर म्हणाले की मी जगणार तर नाही, पण जर मला आणखी काही महिने शांततेत जगायचे असेल तर मला एक विशेष थेरपी सुरू करावी लागेल. त्या थेरपीचा सुरुवातीचा खर्च 10 लाख रुपये आहे आणि लगेच या आठवड्यात 10 लाख रुपये. असा आवाज येताच सारिकाने तिच्या हातातून अहवाल खाली टाकला. सारिकाचा चेहरा फिका पडला आणि तिच्या डोळ्यात आता लोभ नाही तर एक भयानक भीती स्पष्ट दिसत होती. 10 लाख रुपये ते अमितच्या एका वर्षाच्या बचतीपेक्षा जास्त होते, जे ती स्वतः त्यावर ताबा मिळवण्याचे स्वप्न पाहत होती. अमितने अहवाल उचलला आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाला, 10 लाख? मी करेन बाबा, आपण करू, सगळं ठीक होईल. तेवढ्यात सारिकाने अमितचा हात घट्ट पकडला. तिचे सर्व प्रेमाचं नाटक क्षणार्धात उतरले. तिचा आवाज आता कठोर आणि स्वार्थी झाला होता. सारिका ओरडली, नाही, 1 रुपयाही नाही. तिचा आवाज ऐकून अमित आणि रमेशजींनी सारिकाकडे आश्चर्याने पाहिले. सारिकाने रमेशजींकडे रागाने पाहिले आणि कठोरपणे म्हणाले, बाबा, हा काय विनोद आहे? असाध्य आजारावर लाखो रुपये का खर्च करायचे? जेव्हा तुम्हाला माहीत आहे की निकाल 0 आहे, तेव्हा पैशांचा अपव्यय का करायचा? तुम्हाला असे वाटते का की तुम्ही मरण्यापूर्वी अमितने रस्त्यावर यावे? रमेशजींनी त्यांचा नाट्यमय प्रवास वाढवला. ते खिन्नपणे म्हणाले, सारिका, हे माझं आयुष्य आहे. मला खूप त्रास होत आहे. सारिकाने आता क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ती मोठ्याने म्हणाली, जीवन तुमचे आणि माझं भविष्य. तुम्ही मला सांगा, जर आज हे 10 लाख रुपये तुमच्या थेरपीसाठी गेले तर अमितच्या बढतीनंतर आपण जो नवीन फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत आहोत तो कसा होणार? हे पैसे माझे आहेत. या तोट्याच्या गुंतवणुकीवर मी 1 पैसाही देणार नाही. तुम्ही ते तुमच्या पेन्शनमधून घेऊ शकता, पण तेही तुम्ही मला दिलं आहे ना? सारिका भीतीने थरथर कापत अमितकडे वळली आणि म्हणाली, अमित, ऐक, तुला माहिती आहे, जर आपण बाबांच्या उपचारावर पैसे खर्च केले तर आपल्याला आपला संपूर्ण बँक बॅलन्स रिकामा करावा लागेल. आणि ऐक, डॉक्टरांनी हेही म्हटलं आहे की हा आजार अनुवंशिक असू शकतो. जर तुम्ही या घरात राहिलात तर तुम्हालाही तो होईल. आपल्याला हे घर सोडायलाच हवं. स्वयंपाकघराच्या दाराशी उभ्या असलेल्या आशा देवींनी हे सर्व ऐकले आणि जवळजवळ ती खाली कोसळली. तिला वाटले की सारिका तिच्या पतीला फक्त पैशामुळे मरण्यासाठी सोडून देत आहे. पण अमित, जो आतापर्यंत आंधळा होता, तो अचानक थांबला. त्याने पहिल्यांदाच त्याच्या पत्नीला इतक्या लोभी, स्वार्थी आणि क्रूरपणे बोलताना ऐकले होते. त्याला समजले की त्याचे वडील मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहेत आणि त्याच्या पत्नीला फक्त फ्लॅट आणि भविष्यातील आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी वाटत आहे. अमितने त्याच्या पत्नीकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता तर खोल धक्का होता. अमित थरथर कापत अविश्वासूपणे म्हणाला, सारिका, मी तू जे काही सांगितलं ते सगळं ऐकलं, त्यावर विश्वास ठेवला, पण तू माझ्या वडिलांना मरण्यासाठी सोडत आहेस, ते पण फक्त पैशासाठी. अमितने त्याच्या बायकोकडे पाहिले. तिचा चेहरा फिक्का पडला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या बायकोला तो त्याचे भविष्य मानत होता ती इतकी विषारी असू शकते. अमित निराशेने म्हणाला, तू असं कसं म्हणू शकतेस? ते माझे बाबा आहेत. मी सगळं विकेल, पण त्यांना काही होऊ देणार नाही.
मी हे सर्व फक्त त्यांच्यासाठीच केले आहे. सारिकाने, जी तिच्या नुकसानाच्या भीतीने अस्वस्थ होती, तिने अमितला घट्ट धरले. तू सगळं विकशील का? तुमच्या स्वप्नातील अपार्टमेंटचं काय? माझे हप्ते त्याचे काय? तुम्ही वेडे झाला आहात. तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे या निरुपयोगी आजारावर वाया घालवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, जर बाबा मेले तर आपल्याला विमा आणि त्यांची सर्व मालमत्ता मिळेल. पण जर आपण 10 लाख रुपये खर्च केले तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आपल्याला व्यावहारिक राहावे लागेल अमित. बस त्याच क्षणी रमेशजींचे नाटक संपले. त्याच्या चेहऱ्यावरून कमकुवतपणाची भावना नाहीशी झाली. त्याचा आवाज आता थरथरत नव्हता, तर निवृत्त अधिकाऱ्यासारखा खंबीर आणि मजबूत होता. पुरे झाले सारिका, तू आता आणखी एक शब्दही बोलू नको. सारिका आणि अमित दोघेही त्यांच्या वागण्यात अचानक झालेल्या बदलाने हैराण झाले. रमेशजी मोठ्याने हसले आणि म्हणाले, तुमच्याकडून मला हेच व्यावहारिक विचार ऐकायचे होते. तुझा लोभ आणि अमितची अंधश्रद्धेची मर्यादा पाहायची होती. अभिनंदन सारिका, तू माझी परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस. तू सिद्ध केलेस की तू या घरातील सर्वात नीच आणि लोभी व्यक्ती आहेस. सारिका स्तब्ध झाली. काय? हा काय मूर्खपणा आहे? रमेशजींनी टेबलावरून रिपोर्ट उचलला आणि अमित समोर फाडून टाकला. मला दुर्मिळ आजार वगैरे काही नाहीये आणि मला 10 लाख रुपये सुद्धा नको आहेत. हे सर्व एक नाटक आहे. तुझा द्वेष, तुझा खोटा अभिमान आणि तुझा स्वार्थ बाहेर काढण्यासाठी हे एक नाटक होतं. अमितने त्याच्या वडिलांकडे पाहिले. त्याचे डोळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. रमेशजीने थेट सारिकाच्या डोळ्यात पाहिले आणि त्यांच्या आवाजात पूर्ण ताकद लावून म्हणाले, तू माझ्या बायकोला भिकारी बनवलेस, घाणेरड्या कपड्यांनी टेबल स्वच्छ करायला लावलेस आणि आज तू तुझ्या नवऱ्याला त्याच्या मरणाऱ्या वडिलांचा त्याग करायला सांगितले. सारिका, तू इथे नफा कमवायला आली होतीस ना? तर ऐक. रमेशजींनी त्यांच्या कपाटातून एक लिफाफा काढला आणि तो जमिनीवर फेकला आणि म्हणाले, तू ज्या बँक बॅलन्स, पेन्शन आणि मालमत्तेसाठी इथे आली आहेस ना, ते सर्व आज संपले आहे. मी गेल्या आठवड्यातच ते सर्व विकले आणि अशा ट्रस्टला दान केले. आता माझ्याकडे जे काही राहिले आहे ती फक्त माझी सरकारी पेन्शन आहे आणि त्यात तुझा कसलाही वाटा नाही किंवा माझ्या मुलाचाही नाही. सारिकाचा घमंड, तिचा आत्मविश्वास आणि तिचे लालच सगळे चिरडले गेले. तिला वाटले की तिची सर्व स्वप्ने एका क्षणात मातीमोल झाली आहेत. ज्या नफ्यासाठी तिने अपमान सहन केला होता तो आता अस्तित्वातच नव्हता. सारिका ओरडली, काय? तुम्ही सगळं दान केलं? तुम्ही वेडे झाला आहात का? तुम्ही हे करू शकत नाही. हा माझा वाटा आहे, हे माझं भविष्य आहे. पहिल्यांदाच अमित त्याच्या पत्नीला अशा प्रकारे असहाय्य आणि लोभी अवस्थेत पाहत होता. त्याला त्याची चूक कळली. बाबा, मला माफ करा. मी आंधळा झालो होतो. मी आईला रडताना पाहिले. मी तिला रुबीकडून अपमानित होताना पाहिले. पण मी भीत राहिलो. मी माफीला पात्र नाही. आशा देवी जी इतक्या वेळ रडत होती, ती धावत आली आणि अमितला मिठी मारली. रमेशजींनी अमितला वर उचलले, जो खाली गुडघ्यावर बसला होता. त्याला उभे केले आणि मिठी मारली. मग सारिकाकडे पाहिले, जी आता निराशेने आणि रागाने थरथर कापत होती. रमेशजी कठोर आवाजात म्हणाले, सारिका, तुझ्या लोभाने तुला उघड केले आहे. अमित आता इथे राहणार नाही आणि तू एकतर तुझ्या आवश्यक वस्तू घेऊन आत्ताच निघून जाऊ शकतेस किंवा इथेच राहू शकतेस, पण एक भाडेकरू म्हणून. आता आशा देवी या घराचे सर्व नियम बनवतील. सारिकाने रागाने पाहिले, कारण तिला माहित होते की इथे काहीही नफा होणार नाही. तिने तिचा फोन आणि बॅग उचलली
आणि रागाने म्हणाली, मला तुमच्यासारख्या भिकाऱ्यांसोबत राहायचे नाही. आणि ती रागाने निघून गेली. हे पाहून अमित रडू लागला. त्याला जाणवले की तो त्याच्या पालकांशी किती चुकीचे वागला आहे. त्याला जाणवले की सारिकाच्या लोभापोटी त्याच्या आई आणि वडिलांचे किती वाईट हाल केले आहेत. आता त्याला त्याची चूक कळली होती आणि आपल्या मुलाला स्वार्थी लोभी सुनेच्या जाळ्यातून सोडवून रमेशजी आणि आशादेवी दोघेही आनंदी झाले. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.